एखादा निर्णय मागे राहिला असेल तर तो पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची होती। तुम्ही 2.5 वर्ष माशा मारत होतात का? मराठवाडा वॉटर ग्रीडचा मुर्दा पाडण्याचं काम ज्या सरकारने केलं, आता तेच लोक विचारतात की मराठवाड्याला नेमकं काय मिळालं। आणि मराठवाड्याच्या हिताकरता जर एखादी बैठक होत असेल तर ती कशी हाडून पाडली पाहिजे, ती कशी त्या ठिकाणी निर्णय होणार नाहीत, कशा प्रकारे मराठवाडा मागेच राहील, अशा प्रकारचा यांचा कावा आहे। मागच्या वेळेस मंत्रिमंडळाची संभाजीनगरमध्ये आम्ही घेतली होती, त्याच्यातले जवळपास सगळे निर्णय, एखाद दुसरा इम्प्लिमेंटेशन स्टेजला आहे, काही अडचणी आहेत, सगळे निर्णय इम्प्लिमेंट झालेले आहेत। त्याची माहिती देखील आम्ही प्रेसला पुरवणार आहोत। दुसरं, जे लोक आज हे म्हणतायत मागच्या बैठकीत काय झालं कोणी ते तर वाचून द्यावं, पण माझा त्यांना सवाल आहे, 2.5 वर्षामध्ये मराठवाड्याकरता तुम्ही काय केलं? तुम्ही सरकारमध्ये होते, एखादा निर्णय मागे राहिला असेल तर तो पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची होती। तुम्ही 2.5 वर्ष माशा मारत होतात का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, मराठवाडा वॉटर ग्रीडचा मुर्दा पाडण्याचं काम ज्या सरकारने केलं, आता तेच लोक विचारतात की मराठवाड्याला नेमकं काय मिळालं। जे दिलं होतं त्याचंही मुर्दा पाडण्याचं काम हे या ठिकाणी ज्यांनी केलं, यांना मराठवाड्याशी घेणं देणं नाही आहे, यांना केवळ राजकारण करायचं आहे। आणि मराठवाड्याच्या हिताकरता जर एखादी बैठक होत असेल तर ती कशी हाडून पाडली पाहिजे, ती कशी त्या ठिकाणी निर्णय होणार नाहीत, कशा प्रकारे मराठवाडा मागेच राहील, अशा प्रकारचा यांचा कावा आहे। हे कावेबाज लोक